CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा भाजपा आणि शिवसेनेतील वाद आता चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये चांगल्याच आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या जात आहे। तर आता हा वाद टोकाला पोहोचल्याचं दिसतंय। आमदार संजय गायकवाड यांनी आरोप करताना आदिवासी मुलींचे चित्रहरण केल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केलाय। त्यामुळे आमदार गायकवाड यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करेल असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिला आहे। सोमवारी मी एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये आमदार गायकवाड यांनी बोलताना चिखलीमध्ये असं म्हटलं होतं की बुलढाण्यामध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली। असं खोटं आणि बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं, म्हणून त्यावर मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष नात्याने पत्रकार परिषद घेऊन त्याला जाहीर आव्हान दिलं होतं की बुलढाण्यामध्ये कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणत्या गावामध्ये कोणत्या कामावर किती निधी दिला याची यादी जाहीर करावी। यावर पत्रकारांनी मला विचारलं होतं की एकनाथ शिंदेंना 17 कॉल्स आले, त्यांची चौकशी होईल का वगैरे, हा काही विषय असे विचारले। मी सांगितलं होतं की SITला ज्याची ज्याची चौकशी करावी वाटत असेल SIT त्या प्रत्येकाची चौकशी करेल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये दुरान्वयही कोणाचा संबंध जर दूरपर्यंत दिसला तरी त्याला या प्रकरणात सोडला जाणार नाही। आणि त्या निमित्ताने मग अनेक प्रश्न उपप्रश्न जे झाले त्याला मी उत्तरं दिली होती। त्यावरती गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आणि माझ्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये अतिशय बेताल बेजबाबदारपणाचे आणि लांछनास्पद असे आरोप त्यांनी केले, ज्यामध्ये माझ्यावर आरोप करत असताना माझ्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनी, आदिवासी महिला कर्मचारी, मागासवर्गीय महिला कर्मचारी, जवळपास 300 विद्यार्थिनी आणि 30 ते 35 महिला कर्मचारी यांचं चारित्र्य हनन होईल, त्यांच्याकडे समाज हा संशयाच्या दृष्टीने पाहिल, ज्यांना समाजामध्ये फिरताना कुठेतरी एक अपमानाची भावना मनामध्ये निर्माण होईल, ज्यांच्याकडे पाहताना उद्या लोक म्हणतील की विजयराज शिंदेच्या आश्रमशाळेतली हीच मुलगी आहे का बा, का ही मुलगी विजयराज शिंदेच्या आश्रमशाळेत होती का बा। उद्या त्या मुलींचं जे कौटुंबिक भविष्य आणि आयुष्य आहे त्यामध्ये सुद्धा संशयाचा डाग लागू शकतो, कुठेतरी त्यांच्या जीवनाला कलंक लागू शकतो। अशा प्रकारचं जे लांछनास्पद वक्तव्य आमदार गायकवाड यांनी जे केलं त्याबद्दल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आदिवासी मुलींचं चारित्र्य हनन करणारं वक्तव्य त्यांनी जे केलं त्याबद्दल अॅट्रॉसिटी खऱ्या अर्थानं त्यांच्यावर दाखल झाली पाहिजे। महिला कर्मचाऱ्यांमध्येही महिला कर्मचारी आणि मागासवर्गीय कर्मचारी आणि आदिवासी कर्मचारी आहेत, त्यांचाही अपमान या निमित्ताने जो केला गेला, त्यांच्याही चारित्र्यावर, त्यांच्या कर्तृत्वावर, कार्यावर जो डाग लावला गेला त्याबद्दलही त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे। म्हणून मी स्वतः आज जिल्हा पोलीस अधीक्षक व ठाणेदार यांना जाऊन
रीतसर माझी तक्रार त्या ठिकाणी दाखल केली आहे व त्याचबरोबर त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या बेताल, बेजबाबदार आणि लांछनास्पद वक्तव्याची माफी मागितली पाहिजे. आदिवासी विद्यार्थिनींचा जो चारित्र्य हरणाचा प्रकार त्याच्या तोंडातून जो झाला, त्याच्या वक्तव्यातून झाला, त्याबद्दल आदिवासी विद्यार्थिनींची सुद्धा आणि मागासवर्गीय महिलांची सुद्धा तरी माफी मागितली पाहिजे. माझ्यावर सुद्धा जे बेजबाबदारपणाचे आरोप केले त्याची सुद्धा माफी मागितली पाहिजे. अन्यथा मी गायकवाडवर 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. विषय त्या दिवशी झाला, मी सांगितलं की 35 कोटीचं कमिशन जर सोडलं असतं तर बुलढाण्यामध्ये एकच डिफेंडर नाही 35 डिफेंडर आल्या असत्या. 35 कोटीचं कमिशन हे कोणाला सोडलं आणि कोणत्या कोणत्या कामाचं सोडलं आणि कोणत्या कार्यकर्त्याला सोडलं त्याची सुद्धा यादी त्यांनी खऱ्या अर्थानं जाहीर केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की जवळच्या नातेवाईकांना ते कमिशन सोडल्याचं दुःख त्याला आहे, ते वसूल करता येत नाही, मागता येत नाही आणि म्हणून ती खंत कुठंतरी कार्यकर्त्यांच्या नावानं बोलून दाखवून व्यक्त करायची, हीच भावना 35 कोटीच्या कमिशनमधून दिसते. आणि ते 35 कोटीचं कमिशनही जावाई, इवाई, भाचे, पुतणे, जे काही इतर जवळचे लोक आहेत त्यांच्या नावावरच्या ठेकेदारातलं असेल, ठेकेदारीतलं असेल असं माझं या ठिकाणी मत आहे. आणि संजय गायकवाड नावाचं व्यक्तिमत्व किती धुतल्या तांदळाचं आहे हे बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी माहीत आहे. मी 15 वर्ष आमदार राहिलो पण अजूनही माझ्या कार्यालयात बेडरूम नाही आहे. पण आमदार गायकवाडच्या कार्यालयामध्ये मात्र पहिल्या दिवशीपासून बेडरूम आहे, फार्म हाऊस आहे आणि कार्यालयसुद्धा नगरपालिकेच्या पैशातून उभं केलं गेलेलं आहे. जो जनता टॅक्स भरते नगरपालिकेमध्ये त्यातून तो पैसा, तिथलं फ्रीज, तिथलं टेबल खुर्च्या, तिथलं बेडरूम, तिथलं संडास बाथरूम, तिथं ज्या काही सोयीसुविधा त्या नगरपालिकेने जनतेच्या पैशातून त्यांना पुरवल्या. या विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक झाले, केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ झालेत, पालकमंत्री डॉक्टर शिंदे झालेत, डॉक्टर गोडे मंत्री झालेत, 15 वर्ष मी आमदार राहिलो, धुपतराव राहिलेत, बंटी सप्पा आमदार राहिलेत, बाबूराव पाटील आमदार राहिलेत, शिवाजीराव पाटील मंत्री राहिले. पण नगरपालिकेने आजपर्यंत कोणत्याही आमदाराला नगरपालिकेच्या पैशातून नगरपालिकेच्या जागेवर असं सुसज्ज अद्यावत कोट्यावधी रुपये खर्च ज्यावर नगरपालिकेने केले असं कार्यालय आजपर्यंत कोणालाही बांधून दिलं नाही. हे कार्यालय नगरपालिकेने कोणत्या नियमाने, कोणत्या कायद्याने आमदाराला त्या ठिकाणी जनतेचा पैसा खर्च करून बांधून दिलं याचा जाब सुद्धा तुम्ही आमदारालाही गायकवाडलाही विचारलं पाहिजे आणि नगरपालिकेला विचारलं. तुम्ही जे तक्रार दाखल केली आहे ते पक्षप्रवेश आहे, किती लोक पक्षप्रवेश करणार आहेत बुलढाण्यात शिवसेनेची, काही माहिती आहे का? कुणी सांगितलं तुम्हाला? आमच्याकडे माहिती आहे. 10 तारखेला सत्कार आहे, 10 तारखेला सत्कार होते. म्हणजे 12 तारखेला रविवारी त्याची माहिती आहे नाही बा, असं कुठल्याही प्रकारचा पक्ष प्रवेश होईल अशी कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा सतत काम करणारा पक्ष आहे. प्रवेश सोहळे वगैरे हे चालूच राहत असते. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला बोलवून सांगू. बघा आत्ताच का, म्हणजे एका आठवड्यातच का संजय गायकवाड विरोधात 150 कोटीचे कामं दिल्याचा खोटा आरोप केल्याबद्दल जाब विचारला गेला की कोणत्या कार्यकर्त्यांना दिली. बुलढाण्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली हे जे त्यांनी बोललं तर आम्ही म्हटलं जाहीर करा. आम्ही म्हटलं का दिली नाही, आम्ही म्हटलं जाहीर करा कोणत्या कोणत्या कार्यकर्त्याला. हा बरोबर आहे, पण बुलढाण्याचं नाव घेऊन बोलले ना. चिखलीचं म्हटलं असतं तर काही विषयच नव्हता. चिखली तर विषय चिखलीत राहिला असता. बुलढाण्याचं नाव घेऊन जेव्हा म्हटलं तेव्हा आम्ही काय म्हटलं होतं की बा यादी जाहीर करा. याच्यामध्ये काय वाव का? जर राजेंद्र काळे म्हणतात की मी विजयराज शिंदेकडे अमुक अमुक काम केलंय तर माझं काम आहे की राजेंद्र काळे तुम्ही जाहीर करा माझी कोणती जाहिरात छापली, कोणती माझी बातमी दिली. मग हा लोकशाहीमध्ये माझा विचारण्याचा अधिकार आहे, हक्क आहे आणि मी भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे.
चिखलीमध्ये ऑफर क्वेश्चन्स आहे. जर तरला काय मी राजेश दिडोळकरला 10 कोटीचे कामं दिले हे मी म्हणू शकतो. म्हणायला काय अर्थ आहे? त्याला काही पुरावा लागेल की नाही? आपलं लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक पुरावे मागतात. कोर्ट कचेरी न्याय मागायच्या ठिकाणी आपण जातो. कुठल्या ठेकेदारी एखाद्या वसीमच्या वार्डामध्ये एखाद्या कोटीचं काम करणं आणि वसीमला एखादा कोटीचा ठेका देणं याच्यात फरक आहे. माझ्याऐवजी अरविंद होंडेंचं नाव अहो, घेतलं. कार्यकर्ता काम देणं म्हणजे कसं? कार्यकर्त्याला ठेका देणं आणि काम टाकणं म्हणजे ते कर्तव्यच आहे. शेवटी आलेला निधी हा तुम्हाला खर्च करावाच लागतो ना. जर आमदाराला 50 कोटी 100 कोटीचं बजेट दिलं असेल डीपीडीसीतलं तर ते कोणत्या ना कोणत्या काळात तुम्हाला खर्च करणंच आहे. कार्यकर्त्यांना वैभव इंग्रजला दिले होते तुमचे शहराध्यक्ष मंदार बायकर त्यावेळी नगरसेवक होते, त्यांना ही कामं दिलेले, मग हे भाजपचे नाहीये. ऐका, 2016 पासून नगरसेवक नाही आहे इथे नगरपालिकेत प्रशासक आहेत. 16च ना? 21 पासून प्रशासक. या 5 वर्षामध्ये दिलेले कामं कोणता नगरसेवक आहे इथं? आणि यांची आमदारकीच 19 पासून सुरू झाली. आमदारकी 19 पासून सुरू झाली. हा मग 2 वर्ष कोविड होता 20-21 आणि 21 पासून तर 20 पासून मला वाटतं 20च्या डिसेंबर पासून नगरपालिका बरखास्त आहे. यांनी याच्यात तर सांगितलं त्या कॅमेऱ्यात किती कोटीची कामं दिली म्हणून. किती कोटीचे दिले सांगा. किती कोटीचे दिले सांगा. 1 ते 51 कोटीचं सांगितलं. काय 51 कोटीचं काम सांगा ना. कोणी रेकॉर्डिंग सांगा ना. अहो, या बुलढाणा जिल्ह्यातली सर्वात मोठी इमारत आहे महिला व बालकल्याण विभागाची, जी 2013 मध्ये मी उभी केली. फक्त 21 लाखाची आहे. हा 21 कोटीची आहे. तिच्यापेक्षा मोठी इमारत आहे का 51 कोटीची कुठं? महिला व बालकल्याण विभाग मी 2013ला जिल्ह्यातली सर्वात मोठी 21 कोटीची इमारत केली. 51 कोटीची इमारत किती मोठी व्हायला पाहिजे? 51 कोटीचं काम किती मोठं व्हायला पाहिजे? नाही अरविंद होंडे म्हणताय की काही पुरावे आहेत आपल्याला? अहो, पुरावा नाही. ते एका बचत गटाचा का एखाद्या कुठला तरी महिला रोजगार काहीतरी स्वयं बचत गट आहे त्याच्या नावावर ते ऑफिस आहे. तुम्ही विचारा की तुम्ही इथं कोणत्या अधिकाराने राहता या कार्यालयात, आणि नगरपालिकेला विचारा की हे जे आहे हे आमदाराला दिलेलं कार्यालय आहे का एखाद्या महिला बचत गटाला दिलेलं कार्यालय आहे का अजून कशासाठी आहे, आणि याच्यावर किती पैसा खर्च झाला नगरपालिकेचा. बहुतेक याची माहिती करण्यात आला होता. आता जामीन फेटाळला त्याविरुद्ध तुमच्यावर अटकेची कारवाई व्हावी यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निवेदन देण्यात आलं. हा, मला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते. देशामध्ये सुप्रीम कोर्टाची व्यवस्था आहे. मी त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जाईल. तुम्ही जो कार्यालयाचा विषय सांगितला त्या कार्यालयासंदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे करणार आहात का प्रमुख समोर आणणार आहात? नाही, काही काम तुम्ही केलं पाहिजे ना. मी मांडले तुमच्या पुढे मुद्दे. तुम्ही नगरपालिकेला तुम्ही तर लेखीमध्ये काहीच करून राहिले. आता लेखित तर एवढं मोठं पोलीस स्टेशनला तक्रार दिली, SP ला तक्रार दिली ना. आमचं काम कोणाची हे करायचं नाही. म्हणणं फक्त जनतेपर्यंत पोहोचू नये आमचं कार्य. तक्रार तुम्ही मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहे का? सत्ता तुमची आहे, मुख्यमंत्री तुमचं आहे, गृहमंत्री तुमचं आहे, आणि तुमची सत्तेमध्ये जर असा नगरपालिकेचा पैसा गैरवापर होत असेल तुमच्या म्हणण्यानुसार, मग तुम्ही तक्रार दाखल करणार आहे का? विरोधी पक्ष तुम्ही आहात, सत्ताधारी तुम्ही हे आहात. बघा, मी तुमच्यासमोर मुद्दा मांडला आहे. या बाबतीमध्ये आता जर मला कुठे या ठिकाणी पोलीसकडून न्याय मिळाला नाही तर या बाबतीमध्ये पुढे काय पाऊल उचलायचं हे माझ्यासाठी लोकशाही मार्गाने मोकळं आहे. तुम्ही आता तो त्यांच्या कानावर टाकली नाही, आता सध्या मी फक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी दिली आहे तक्रार. 15 दिवस या आदिवासी विद्यार्थिनींचा जो चारित्र्य हनन त्यांनी केलं आहे त्याची जर माफी त्यांनी मागितली नाही, माझ्या बाबतीमध्ये जे बेजबाबदार लांछनास्पद जे आरोप केले त्याची माफी मागितली नाही तर मी 100 कोटीचा दावा दाखल करणार, आणि त्यानंतर हा जो काही घडलेला सगळा प्रकार आहे हा वरिष्ठांच्यापर्यंत येणार. आमदार संजय गायकवाडने म्हटलंय की तुमचा मुलगा चांगला असतानाही बोगस सर्टिफिकेट देतो, आणि तुम्ही गाव गुंड होते आणि रेस्ट हाऊसचे सगळे त्यांनी कारनामे बंद केले तुमचे. काय म्हणतात?
20 वर्षापासून आमच्या मागे लागेले. आमची दादागिरी स्वतः का हात दुसऱ्या तांदळा नाही का, दादागिरी आमच्या पहिले यानं दादागिरी केलेली आहे. लुटारूपणा यानं केलेलं आहे. नंबर 2चे धंदे याचे, आमचे एक बी नंबर 2चे धंदे नाही. सारे बर्लीचे दुकानं बुलढाणा शहरातले पत्ते क्लब हे जे इथली पुठ्ठा हे कोणाचं तुम्हाला सगळ्यांना काही सांगायची नवीन गरज नाहीये. माझं तर 1 नंबर 2चा धंदा, मी 3दा शिवसेना शहर प्रमुख राहिलो. 1 नंबर 2चा धंदा, 3दा शहर प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य राहिलो, ठेकेदारी नाही. 3दा नगरसेवक राहिलो, ठेकेदारी नाही. कोणाला 5 पैशाचा त्रास नाही. यायला नेहमी त्रास दिला ना पैशासाठी लोकायले. आणि इतकं जाऊ द्या कशाले, कोलवड सारखा इतका मोठा गाव आपला, तुम्ही भंडाऱ्यासाठी 20-20 पोते गहू इथं मागवता आणि 15 पोते घरात देतात, 5 पोते फक्त भंडाऱ्यासाठी देतात. आणि आम्हाला कशाला नाव ठेवतो तुम्ही, आम्हाला कशाला गुंडे म्हणता? गुंडे तुम्ही स्वतः आहे. तुम्ही 1 नंबरचे गुंडे ना. आणि गुंडागिरी आम्ही 100% केलेली आहे. गुंडागर्दी इतक्यासाठी केली बुलढाणा शहरात आम्ही की रक्त गोरगरीब जनतेला रक्त द्यायला गुंडागर्दी केली. पोलीस स्टेशन मध्ये जमानत घ्यायला गुंडागर्दी केली. बुलढाणा शहरात भांडण सोडवायला गुंडागर्दी केली. चांगल्या कामासाठी गुंडागर्दी केली. यायनं काय केलं, नगरपालिकेचं गेट बंद केलं, स्वतः गेट बंद करायला लावलं त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हातानं. आणि या लोकांनी माझ्यापर्यंत येऊ द्या, ते लोक त्याच्यापर्यंत गेले. अरे स्वतःच बंद करायला लावतात आणि स्वतः बोलतात अरे पुन्हा बंद करायला लावलं. ते म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा अशा पद्धतीचे त्रास त्यांनी दिलेले. हे स्वतः काही बोलतात, कधी बोबडी उलटली, हात दुखल्यामुळे बोबडी उलटली. अरे तुम्ही इतके मोठे लिडर 2-2दा निवडून येता. तुम्ही 10 वर्ष नगरपालिका चालवता आणि तुमची बोबडी कशी का उलटते? विजयराज शिंदे साहेबांची बोबडी का उलटत नाही? महाले साहेबांची का उलटत नाही? इतके आमदार बुलढाणा शहरातले 7 जिल्ह्यातले 7 यांची बोबडी का उलटत नाही? नकली वाघाचं प्लॅस्टिकचं आहे, वाघ प्लॅस्टिकचं आहे, कशी का बोबडी उलटते तुमची नेहमी? दादागिरी नक्की केली आम्ही, तर चांगल्या कामासाठी दादागिरी करायला, काही चुकीच्या कामासाठी नाही. आज तुम्ही एक विषय पत्रकार महोदय विनंती करून, साहेब माझी सून वारली, आता आकाश नावाचा मुलगा आहे, 5व्या महिन्याच्या 8 तारखेला त्याचं लग्न आहे. म्हणजे गंधर्व म्हणतो आपण, डबल लग्न करावं लागतं. ती पोरगी यांच्या भरोश्यावरती त्या आकाशनं 3दा मुंबईले डायलिसिस वरती होते. हात इतकं मोठं सुजल होतं. 3दा नेली, 3दा यानं बोलवलं माझा माणूस तुम्हाला तिथं कामी येईल, तिथं मदत करा. कोणता माणूस आला नाही. त्या आकाशच्या रात्री म्हणजे मुंबईला 3दा जावं लागलं, 3दा वापस यावं लागलं. आखरी ती पोरगी वारली इथं बुलढाण्यात, माझी सून वारली. इतका दिवस ठेवतो तो माणूस आमच्या समाजाची, आमच्याची. बेंडवाल परिवार म्हटलं, आमचा समाज म्हटलं, लय दिवस ठेवतो. आखरी ती पोरगी वारली. मी विजयराज शिंदे साहेब त्या नेत्यासमोर बोललो, कुठं स्मशानभूमीत. म्हटलं यानं 3-4दा मुंबईत बोलवलं, 3-4दा एकदा मदत केली असती तर ही पोरगी वाचली असते. म्हणजे आमच्याबद्दल लोकांच्या देखत बोलतो काही, लगे मनातलं जे काळ आहे ते आमच्याबद्दल 100% काळ आहे. आणि रेस्ट हाऊसचं काय, रेस्ट हाऊस मध्ये काय हे चालतं काय, पूजा चालते काय रेस्ट हाऊस मध्ये? तुम्ही काय करता रेस्ट हाऊस मध्ये? काय करता तुम्ही रेस्ट हाऊस मध्ये? तुम्ही पूजा करता का रेस्ट हाऊस मध्ये? काय होतं रेस्ट हाऊस मध्ये? नाही काहीच नाही. पण आता तुम्ही पूर्ण त्या भाईचीची बिल्डिंग पूर्ण ताब्यात घेतलेली, पूर्ण तो हे आपला कोणता रिसॉर्ट रेसिडेन्सी तुमच्या ताब्यात आहे पूर्ण. काय चालतं तिथं? कशाला थांबता तुम्ही रात्रभर तिथं? ही वेळ आजपर्यंत आम्ही बोललो नव्हतो. आज तुम्ही विनाकारण आमच्या शेपटीवरती पाहिजे, आजपर्यंत आम्ही बोललो नव्हतो. आणि आम्ही कार्यकर्ते रस्त्यावरचे, या धर्तीवरती एक बादशाह होऊन गेला, ज्यानं पूर्ण अर्ध जग जिंकलं होतं. मरता मरता त्यांनी स्वतः सांगितलं की अरे मेरा हात बोले कबर के बाहर रख दो, बोले दुनिया को दिखन दो कि खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. और थोडी शीत कमीत कमी तुम्ही तरी 7वी शिकेले, मी 3री शिकेले. खिशात 1 रुपया नसला तरी खुश. कार्यकर्ते सोबत ठेवणे, काहीतरी बोलणं, काहीतरी करणं. पण जब भी एक आमच्या समाजाची मुन्ना बेटवाची एक वेगळी वैयक्तिक जळपण, द्वेष आणि खूप मोठा राग आमच्यावरचा. काय ते अतिष्ठ कोण आणणारे सर्टिफिकेट खोटं? सिव्हिल सर्जन साहेबांचं सर्टिफिकेट कोण आणलं खोटं? आणि तुमच्या देखत मी बोल, त्यांनी सांगितलं त्यांना विचारा ना कुठे सर्टिफिकेट, मी देतो ओरिजिनल तुमच्याकडं. अजून बी ते आमचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष ऐकून गेले का, सीओ साहेब त्यांना बोलले भाऊ काही तक्रार करू नका, मी तुमचं आतिशच्या कामावर घेऊन टाकतो. अहो इतका आतिश बेंडवार म्हणून इतकं यानं इतकं वातावरण हे तंत्रज्ञानावर
तुमच्या याच्यात क्लिपिंग मध्ये उपलब्ध आहे. आता सस्पेंड नाही, डिसमिस टर्मिनेट करतो. आता टर्मिनेट करतो म्हणजे तू आतिशच्या एकट्याच्या मागाला टर्मिनेट करतो, फक्त एकटा आतिश बेंडवा केलेला त्याचे रिसर्च त्यांनी टेंडर प्रोसेस केलेली आहे. अशी टेंडर प्रोसेस नगरपालिकेला करता येते का, हा एक प्रश्न आहे. आणि याची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे. कारण जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला असा लाभ पोहोचवणे हा खऱ्या अर्थाने गुन्हा आहे. मुख्याधिकाऱ्यावर बी अशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे आणि याची खऱ्या अर्थाने चौकशी झाली पाहिजे. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.